सरांनी माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. तुम्ही प्लीज चेक करा. नाही, यांना अजून पूर्णपणे शुद्ध आलेली नाहीये. पण चांगली गोष्ट ही आहे की ते आपल्या ट्रीटमेंटला चांगलं रिस्पॉन्ड करतात आणि आय थिंक ते सकाळपर्यंत पूर्ण शुद्ध होईल. नाव ही इज आउट ऑफ डेंजर. थँक्यू. पण तुम्ही दोघे इथे का थांबलात? मागाशी मी सांगितलं ना की पेशंटजवळ फक्त एकच व्यक्ती थांबेल म्हणून. हो, मी हॉस्पिटलच्या खालीच थांबणार आहे. मी जस्ट भेटायला आलो होतो. ओके. थँक्यू. गुड जॉब. तुम्ही पेशंटला वेळेत हॉस्पिटलमध्ये आणलं. तुम्हाला ही का कचरा टाकायची जागा आहे का? तुमच्यासारख्या लोकांच्यामुळे हॉस्पिटल स्वच्छ नाही राहत. हो, मग बघून चालायचं ना. अरे तू वाटेत कचरा टाकला वर आम्हालाच बोलतोयस. काय झालं काय तू? अरे बघ ना, वाटेत केळाचं साल टाकलं, मी पडलो त्यावरून. लागलं नाही ना तुम्हाला? वाटीला मुका मार लागलाय बस. ही का कचरा टाकायची जागा आहे का? आणि हे हॉस्पिटल आहे. इथे पेशंट्स आहेत, सिनियर सिटीजन्स आहेत. कोणी घसरून पडलं तर त्यांना लागलं तर? अरे मग ते हॉस्पिटलमध्ये कचरेवाले असेल त्यांना जाऊन सांगा ना. साफसफाई करण्याचा पगार घेतात ना ते. जाऊन सांगा त्यांना. मित्रा, कचऱ्यावाला तू आहेस, ते लोक सफाईवाले. हे तुझ्यासारख्यांनी केलेली अशी घाण आहे ना, ती साफ करतात ते, म्हणून सफाईवाले. मग सांग त्यांना साफ करायला. इंद्राजी, इथे नको, हॉस्पिटल आहे. तू कचरा उचलणार आहेस की नाही तेवढंच सांग. नाही करणार. काय करणार? ठीक आहे. अरे इंद्रा, असू दे सत्तू. तर ह्यांनी केलेली घाण हेच उचलणार नाही म्हणतायत. शिवाय हे हॉस्पिटल आहे, आपण तरी काय करणार? उचलतो मीच ही घाण. या तुम्ही दादा, या. अरे बघत काय बसला? इंद्रा उठवता ना. दादा पडले. उठवता दादा, सांभाळ. अरे दादा, पडले तुम्ही. बघितलं, अशी घाण केली नसती तर पडायची वेळ आली नसती ना अशी. म्हणून आता इथून पुढे कधीही कुठेही गेला तरी आपली तीर्थरूपांची जागा असल्यासारखं वागायचं नाही. चला, साल उचला आणि निघा. उचल, निघ. चांगलाच धडा शिकवला तुम्ही त्यांना. काय रे, जेवून पण आलास? हा आनंदाचा ढेकर आहे. म्हणजे? अरे देशपांडे सर बरे होत आहेत ना, त्याचा आनंद झालाय मला. अरे बोलत काय बसलाय? तुम्ही जाऊन खाऊन या. सकाळपासून काही खाल्लं नाहीये.
मी थांबतो सरांकडे, तुम्ही काळजी करू नका. आणि समोर ना पावभाजीवाला आणि डोसेवाला त्याच्याकडे जा जा. नाही नको, म्हणजे हवं तर तुम्ही जा, मी थांबते बाबांजवळ. तुम्ही नका काळजी करू, मी आहे ना, मी बघतो सगळं. काही लागलं तर सांगतो तुम्हाला. तुम्ही जा, खाऊन या. पण काही वाटलं तर तुम्ही लगेच फोन करा. सांगतो मी, जा. आईला फोन करून घेते एकदा. हो. आई, बाबा आता आउट ऑफ डेंजर आहे, त्यामुळे तू अजिबात काळजी करू नकोस. आणि प्लीज काहीतरी खाऊन घे, गोळी घे आणि आराम कर. हो, उद्या सकाळी येतो. बाय, गुड नाईट. आईच्या जीवात जीव आला. मी तर म्हणतो उद्या सकाळी उठून आपल्याशी गप्पा मारू लागतील, इतके ठणठणीत होतील देशपांडे सर. असंच व्हायला हवं. अरे तुम्ही बोलत काय बसलाय, जाऊन खाऊन या, मी थांबतो सरांकडे. ऐक ना, या रिसेप्शनला विचार ना तुझ्या बापाविषयी. कार्तिक, अगं म्हणजे तुझ्या बाबांची रूम कुठली आहे हे जरा विचार. काय हॉस्पिटलमध्ये शोधत बसायचंय का? एकतर मला त्या हॉस्पिटलचा स्मेल नाही आवडत. आणि माझी काय हॉबी आहे का दररोज हॉस्पिटलमध्ये यायची? कार्तिक, मी आपल्या फ्युचरसाठी करते ना हे सगळं. ए बाई, इथे मला माझ्या फ्युचरचं टेन्शन आले. चल लवकर. तरीच म्हटलं फुकट्या कसा आला नाही इकडे. इथेच असणार कुठेतरी रूम विचारायला. बाबांची रूम कुठली आहे? काय रे, वॉचमॅनगिरी करतो इकडे? CFO आहेस ना? कार्तिक, हे हॉस्पिटल आहे, फालतूगिरी करू नकोस. फालतूगिरी तू करतोयस. इंदिरा ट्रान्सपोर्टचा CFO आहेस ना तू? तुला अर्थ तरी माहिती का रे? नाही, मी सांगतो अर्थ तुझ्यासाठी. CFO म्हणजे चीफ फुकट्या ऑफिसर. कार्तिक, तोंड सांभाळून बोल, नाहीतर काय सत्तू, हा म्हातारा जगणार आहे की आपलं काय? कार्तिक, काय बोलतोस तू? लाज नाही वाटत तुला? तुला बरा पुळका याचा. कार्तिक, जाऊ दे ना, तुला समजावून काय उपयोग आहे? नकोच समजू. वेळ कशाला वाया घालवतो? हे ऐक, मला तुला एक गोष्ट सांगायची विसरलो असतो मी. म्हणजे मी असं ऐकलंय या हॉस्पिटलमध्ये ना रात्री भूताटकी आहे. या सगळ्या तुझ्या आठवणी आहेत, तुझ्यासाठी घेतलंय. या सर्कशीमध्ये ना ही 4 जनावरं राहतात आणि हे मनोहर देशपांडे, या सर्कशीचे रिंग मास्टर. ए सत्तू, इंदिरा कुठे? दादा कुठे? रात्री इथे कोण राहणार आहे? इंदिरा आहे ना. म्हणजे दीपिका सुद्धा असेल. मी पण आहे त्यांच्यासोबत.
तू एक काम कर, तू पण थांब आमच्या सोबत रात्री. येणं आहे का? इथे आत्ता आलोय हेच खूप आहे माझ्यासाठी. मी निघतो. ते रात्रीचं लक्ष ठेव भूतत्ती. कार्तिक, कार्तिक ऐक ना, कार्तिक. सुधारणार नाही, काही बोलतो. दादा 2 डोसा द्या. नाही सर, आता खूप वेळ झालाय, माझं पीठ पण संपलंय, आता नाही भेटणार सर. तर वेळ झाला म्हणतात. हा याची गाडी बंद करतोय एव्हा ना बाकी दुकानं पण बंद झाले असते. एक काम करूया का, जरा पुढे जाऊन बघूया, बाईकने जाऊया का, बघूया ना काय मिळतंय का आसपास. ठीक आहे. मॅडम ऍक्च्युली मगाशी तुम्ही फोन करून मला बोलवलं ना, तेव्हा तुमच्या बिल्डिंग खालीच मी गाडी पार्क केली आणि आता ती तिथेच आहे. ठीक आहे. आणि इंदिराजी थँक्यू, तुम्ही होतात म्हणून आपण बाबांना आज वेळेत हॉस्पिटलमध्ये आणू शकलो. थँक्यू मॅडम. तुम्ही मला अजूनही परक समजता काय? थँक्यू आपल्या माणसाला नाही, परक्यांना म्हणतात, माहितीये ना. पण तुम्हाला कोण म्हणतंय तुम्ही परक्यात? तुम्ही तर माझेच आहात. हा, काय म्हणाला तुम्ही आता? म्हणजे मला असं म्हणायचं होतं की तुम्ही परके नाही आहात. चला ना आपण जाऊया ना खायला. मॅडम याच्याकडे बनमस्का आणि चहा मिळेल. चालेल. चालेल. 2 चहा आणि 2 बनमस्का द्या. मॅडम एकच उरलाय बनमस्का. नाही ठीक आहे, काय हरकत नाही. एक दे, तुम्ही खाऊन घ्या. इंदिराजी तुम्ही खाऊन घ्या. नाही मॅडम, खरंच ऍक्च्युली मला तितकी भूक पण नाहीये. तुमची जास्त धावपळ झाली आहे माझ्यापेक्षा, तुम्ही खाऊन घ्या. नाही मॅडम, खरंच तुम्ही घ्या. दोघं मिळून खाऊया. तुम्ही काही खाल्लं नाहीये हे मला माहिती आहे. इंदिराजी कसं आहे ना, कधी कधी ताट पंचपक्वानांनी भरलेलं असलं तरी पोट भरत नाही, आणि आज एका घासातच पोट भरलं. मला खरं सांगू, जेव्हा कळलं ना की बाबा ट्रीटमेंटला रिस्पॉन्ड करतायत, तेव्हाच माझं अर्ध पोट भरलं. खरं सांगू, मी आजची रात्र कधीच विसरणार नाही. ज्यांच्या छताखाली वाढले ते माझे बाबा, त्यांना आता बरं वाटतंय, आणि ज्याची साथ हवी आहे तो माझ्या कठीण प्रसंगात दिवस रात्र माझ्या बरोबर आहे. आता खात्री पटली ना मॅडम? आपण दोघे सोबत असताना कुठलंच संकट आपल्या समोर उभं नाही राहू शकत. भीमरूपी मारुद्र वज्र हनुमान करे. काय झालं तुला? सखा बसलायस? थंडी वाजते का तुम्हाला? थंडी वाजत नाहीये, पण थंडी भरेल असं नक्कीच वाटतंय. म्हणजे काय झालं? इंदिरा, अरे इथे हॉस्पिटलमध्ये रात्री भूत फिरतात, त्यात माझा मनुष्यगण. मी नाही थांबणार इथे, मी हॉस्पिटलच्या बाहेर थांबतो. अरे इंदिरा, अरे माझ्या आधीच तंत्रली, तू घाबरवतोयस काय? तू बघ, असं भूत वगैरे काही नसतं. आणि तुला जर खरंच खूपच भीती वाटली तर एक काम करशील का? नक्की करशील. हे बघ, तुला जर भूत दिसलंच तर त्याच्याकडे बघ आणि दात दाखवून स्माइल कर, म्हणजे भूतच घाबरून पळून जाईल. हे सिरियस मॅटर आहे, डेंजर प्रकरण आहे. मी खाली ऐकलंय. हो का?
तू मग एक काम कर, तू पण इथेच थांब. आता मलाही भीती वाटायला लागली रे. नाही नाही, नको नको, मी हॉस्पिटलच्या बाहेर थांबतो. झालं म्हणजे मला संकटात एकट्याला सोडणार, म्हणजे मजा एकत्र करायची आणि सजा मी एकट्याने सहन करायची. तू माझी आताही मस्करी करतोयस. मी जातो खाली, नंतर येतो. झोप येते ना तुम्हाला? एक काम करा, तुम्ही जाऊन झोपा, मी बाबांजवळ थांबते. अहो नाही, झोप वगैरे नाही येते मला. ते इंद्राजी ओके, तुम्ही जा झोपा, मी थांबते ना बाबांजवळ. ऐका, मी इथेच थांबतो बाहेर, तुम्ही आत थांबा सरांजवळ. तुम्ही दोघे इथे काय करताय? डॉक्टरनी सांगितलं होतं ना एकानेच इथे थांबायचं म्हणून. हो मी बस जातच होतो. ते या थांबणार आहेत आज सर पेशंट. एक काम करा इंद्राजी, तुम्ही बाबांच्या रूम मध्ये थांबा, मी बाहेर थांबते. मॅडम तुम्हाला आराम करायला हवा, मी थांबेन ना इथे. मलाही आरामाची गरज आहे. मॅडम तुम्ही का कधीच ऐकत नाही माझं? कधीच ऐकत नाही? मी तुमचं कधीच ऐकत नाही. मग आता मी सांगते ना, मजा. तुम्ही एक काम करा, रिसेप्शनच्या बाजूला एक वेटिंग एरिया आहे, तिथे तुम्ही थांबा. मॅडम तुम्ही आत थांबा. खूप छान आहे तुमची जोडी, दृष्ट नको लागायला. मग हा, मी फोन करते काही लागलं. मी आहे इथेच रिसेप्शन. मॅडम तुम्ही झोपलं नाहीत अजून? इंद्राजी, तुमची झोप सुद्धा तुमच्यासारखीच जगावेगळी आहे का?